नमस्कार. मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा विषय म्हणजे आपला भन्नाट रेसिपींचा आहे. तर तुम्ही म्हणता हे काय आहे दोन्हीत. तर तुम्हाला आज दाखवणार आहे दोन रेसिपी एकाच वेळेस, पण चव एकदम भन्नाट आणि एकच नंबर. तर या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक, शेअर, कमेंट करायचा आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर तुम्हाला पुढचे आपले व्हिडिओ किंवा ब्लॉग येणार आहेत. तर चला मंडळी, आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात केली आहे. तर त्या अगोदर आपण काय करणार आहोत, तर पहिली जी रेसिपी आहे ती आपण इंस्टंट लिंबू मिरची करणार आहे, त्यानंतर शिजवलेली लिंबू मिरची. तर मग बघा, तुम्ही म्हणता तुम्ही हे काय करता आहात लिंबाचं, तर तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे, एक साईजचे एकसारखे लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत. तर आणि जास्त खराब झाले लिंबाचा वापर करायचा नाही, असे डाग वगैरे, कारण आता पावसाळा सुरू झाला आहे, लिंबाला असे डाग पडतात. ते लिंबू काय आपल्याला वापरायचं नाही, ते आपल्या साईडलाच ठेवायचं आहे. कारण आता आपण याच्यापासून काहीतरी वेगळं बनवणार आहे, त्यात असले खराब लिंबू आपल्या घालायचे नाही. त्यासाठी काय करायचं आहे, 5 ते 10 मिनटं आपल्याला लिंबू पाण्यात ठेवायचं आहे. तर हे असले लिंबू आपण काही वापरणार नाही. तर त्यासाठी लागणार साहित्य दोन्हीचे एकाच वेळेस आपण मसाला तयार करणार आहेत. तर ही घेतलेली आहे बडीशेप, मेथी आणि अजून काय आहे तुम्हाला माहीत आहे का, धने घेतलेले आहे. धने, मेथी, बडीशेप आणि आणखीन काय घेतलेलं आहे आपल्याला तो मसाला तयार करायचा आहे. तर त्या अगोदर आपण घेणार आहे जिरे, मोहरी, धने आणि मेथी घेताना एकदम कमी घ्यायची आहे बरं का. तर 1 चमचा जर घेतला असेल तर अर्धा चमचा आपल्याला मेथीचा वापर करायचा आहे आणि बडीशेप यापासून आपला तो मसाला तयार करायचा आहे. तर एवढंच साहित्य लागणार आहे, दुसरं काही नाही. तर आपण लिंब 10 ते 15 मिनटं पाण्यात ठेवले. त्यानंतर ह्या घेतलेल्या आहे मिरची, काय ह्या तळ्याच्या मिरची असताना ह्याची लिंबू मिरची खूप छान टेस्ट लागते, कारण यांचं तिखट प्रमाण खूप कमी असतं. तर बघा, मी चाकून सुरुवात केली त्या अगोदर कट करायला. त्यानंतर मी चाकू ठेवून दिला आणि विळी आपली घेतली. कारण काय झालं, मला चाकूपेक्षा विळीच सोपी वाटते, त्यामुळे मी चाकू जास्त वापर करत नाही, तर विळीचा वापर करते. कारण मला विळीची जास्त सवय आणि माझा हात खूप फास्ट चालतो. तर एकाच वेळेस आपण लिंबू मिरची कट करून घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर वेगवेगळ्या लिंबू मिरची कट केली या एका लिंबाच्या 4 फोडी करायच्या आहे, त्यानंतर एका लिंबापासून 8 फोडी करायच्या आहे. तर हे कशासाठी, तर इन्स्टंट लिंबात बारीक फोडी घालायच्या आहे. तर बघा या अशा, आणि आपल्या जे शिजवलेली आहे त्यासोबत चहा मी घेणार आहे. तर चहा आपला तयार झालेला आहे आणि लिंबू मिरची आता पावसाळी दिवस चालू झालेले आहे. आमची ख्वाहिश होती की मी लिंबू मिरची बनवते, आणि त्यासाठी ही रेसिपी मी खास त्यांच्यासाठी बनवत आहे. तर त्यांची सगळ्यातली आवडती आणि सगळ्यात भारी रेसिपी आहे. तर आमच्या मुलांना खूप लिंबू मिरची आवडते बरं का. तर लिंबू मिरची करण्याचं कारणसुद्धा सांगते तुम्हाला. हे बघा, आता पावसाळा लागलेला आहे आणि चवीत आपल्या कसं आहे, वेगवेगळे बदल आणि खूप काही वस्तू आपल्या खावंसे वाटतात, आणि लिंबाचं सीजन आत्ताच चालू होतं आहे. तर त्यासाठी काही म्हणलं आपण लिंबू मिरची करू. तर बघा, मिरची कापायची खासियतसुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि अशाने काय होतं, यांनी चव कशी वाढवायची आपल्या लिंबू मिरचीची हेच तुम्हाला सांगणार आहे. तर देठं काढून घ्या, देठं जरी टाकले तरी चालते. ही ना 15 दिवस इंस्टंट लिंबू मिरची आमची 15 दिवसाच्या आत संपते बरं का तशी. तर तुम्ही महिना, काय 2 महिने, 1 वर्षभरसुद्धा ही टिकू शकते इतकी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण लिंबू धुतले होते ना, तेव्हा पाण्याचा कुठंही वापर नाही झाला पाहिजे. मी मिरच्यासुद्धा धुवून घेतल्या, पण एकदम एक लिंबू मी हाताने पुसून काढलेला आहे. तर पाण्याचा वापर न झाला पाहिजे, याची काळजी घ्यायची, नाही तर त्याला बुरशी लागते किंवा बुरा लागतो, तुम्हाला माहीतच आहे. तर याला बुरा वगैरे काहीच लागणार नाही, एकदम मस्त. आता इन्स्टंट लिंबू मिरची आपली झाली आहे. तर त्या अगोदर तुम्ही बघितलं आहे का मी काय काय टाकलं आहे. तर त्यात 1 चमचा मिरची पावडर घातली, दुसरा 1 चमचा मीठ घातलेला आहे. आणि त्यात आपण ना यात लिंबू मिरचीचा मसाला नाही वापरायचा. जर तुम्हाला लिंबू मिरची लोणच्यासारखी करायची असली ना आपल्या कैरीची, तर काय करायचं माहिती आहे का, आपलं आहे ना कैरीचाच लोणच्याचा मसाला वापरायचा. मग बघा लिंबू मिरची कशी होती. आणि त्यानंतर आपलं काय करायचं आहे, तेल गरम ठेवून आपण जो मसाला आता आहे ना, जे साहित्य 5 साहित्य त्यापासून तयार करणार, त्यात आधी तो भाजून घेणार आणि तो मिक्सरला दळून त्यात तेल घालणार आणि त्याला ते आपल्याला टाकायचा आहे. तर तो सुद्धा आपल्याला कच्चाच टाकायचा आहे. तर तोपर्यंत इकडं आपल्याला काय करायचं आहे, शिजवलेली लिंबू मिरची तयार करायची आहे. तर बघा, लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या, मिरची टाकायची, मीठ टाकायचं, आणि ना लिंबू बुडेल इतकंच पाणी टाकायचं, किंवा 1 कप टाकलं तरी काही हरकत नाही. आणि जास्तीत जास्त 2 ते 5 मिनटं, याच्या व्यतिरिक्त तर शिजवून द्यायचं नाही, एकदम मिडियम फ्लेम ठेवायचं आहे. मी काही प्रत्येक गोष्ट सेपरेट भाजणार नाही बरं का. तर काय करणार आहे, तर सोबत सगळं साहित्य भाजणार आहे, पण याला आहे ना एकदम मंद आचेवर ठेवायचा, चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा, त्याचा वाससुद्धा एकच नंबर येतो. आणि लई वेळ नाही लागत बरं का, भाजायला जास्तीत जास्त 1 ते 2 मिनटंच लागतात. तर बघा,
तेव्हा त्याचा कलर चेंज झालेला आहे, किती मस्त आला आणि थोडं थंड होऊन दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे, तर बघून घेऊ तुम्ही कसा कलर झालेला आहे. आणि मी ते तुम्हाला दिसतसुद्धा नाही, इतकी कमी वापरलं आहे. न गुळाचा वापर करता आपण हे लोणचं करत आहोत आजचं बरं का. प्रत्येक लिंबू मिरचीत गुळ बघितला असेल तुम्ही, न गुळ घालता ही एकदम टेस्टी आणि कडवटपणासुद्धा त्याचा राहणार नाही का, काहीच नाही. तर का राहणार नाही, तर आपण जो मसाला तयार केलेला आहे तर त्याच्यात तो एक अतिउत्तम आहे, त्यामुळे त्याचा कडवटपणा गेलेला आहे. तर बघा आपली इन्स्टंट मिरचीचं आपण काय केलेलं आहे, 10 ते 15-20 मिनटं त्याला असंच मीठ आणि मिरचीत मुरायला ठेवलं होतं. त्यानंतर आपला हा मसाला जो काढला आहे, तर आपण काय 3 चमचे हा मसाला वापरलेला आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला त्या चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे आणि तो तेल चांगलं कडकडून घ्यायचं आहे. कडकडून झाल्यावर ते थंड करायचं आहे. तर मी हा 8.5 मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, पण मला ही लिंबू मिरची करायला कंप्लीट 1 तास लागला होता. कारण मी दोन्ही रेसिपी तुम्हाला सोबत शेअर केल्या, म्हटलं नको तुम्हाला कुठलाही त्रास, कारण एकाच वेळेस तुम्हाला दोन्ही लिंबू मिरची कळेल. आणि इन्स्टंट तर खूप सोपे आहे, एकदम 5 मिनटात देखील होऊ शकते. जर तेवढीच रेसिपी केली असती तर खूप 5 मिनटाच्या आत झाली असती. तर बघा, जेव्हा हा तडका आपण देतो ना, तेव्हा लिंबू मिरचीचा वास आणि तो स्वाद काय मस्त असते. नसलं भाजीला काही, तुम्ही दोन्ही लिंबू मिरची सोबत तुमचं जेवण होऊ शकतं. इतकी सुंदर आणि इतकी मस्त लागते की बास. याची टेस्ट काय सांगू तुम्हाला, खूपच लाजवाब असते बरं का. तर असं आहे, तोंडाला पाणी सुटणाऱ्यासारखी आपली इन्स्टंट लिंबू मिरची तयार झालेली आहे, एकदम 5 मिनटाच्या आत. तर आता ही लिंबू मिरची आपण साईडला ठेवून देऊ अजून 10 ते 15 मिनटं. आणखीन ते मस्त मोरण, त्यानंतर आपण लगेच भरणार आहोत. तर बघा, लिंब जास्त शिजलेलं नाही आणि ना कच्चे राहिलेले नाही, एकदम परफेक्ट शिजवून घेतलेलं आहे, ते पण 5 मिनटाच्या आत. तर त्यानंतर आपल्याला ही लिंबू मिरची बनवायची आहे, तर शिजवलेली लिंबू मिरची. तर मला एक सांगा, तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की इन्स्टंट लिंबू मिरची भारी लागते की शिजवलेली लिंबू मिरची भारी लागते. मला दोन्ही रेसिपीचे कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडते जास्त. तर बघा, आता हा लोणच्याचा मसाला टाकलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि आपण जो मसाला काढला आहे तो 2 चमचे वापरलेला आहे. थोडीशी हळद पावडर देखील घालणार आहोत आणि हा हिंग वापरणार आहोत. यात हिंग वापरलेला आहे, इन्स्टंटमध्ये वापरलेला नाही. तर याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्या, कारण हिंगाने ना लोणच्याला टेस्ट येते आणि ना लोणचं मुरायला देखील छान लागतं. न गुळ वापरता येईल लिंबू मिरची. माझी इतकी सुपर डुपर झाली ना, काय सांगू तुम्हाला. कारण रोज जेवणात आहे ना, चपाती विसरतील पण रोज म्हणते नाही का लिंबू मिरची अगोदर ताटात वाढ आणि मगच ते जेवायला सुरुवात करतात. तर इतकी भारी आपली लिंबू मिरचीची रेसिपी होती आणि एकदम तोंडाला पाणी सुटणारी आपली रेसिपी झालेली आहे. तर तुमचा भरभरून माझ्या चॅनलला सपोर्ट दिलेला आहे तुम्ही. आजचे सबस्क्रायबर तुम्ही, मी का सांगते तुम्हाला माझे सबस्क्रायबर माहिती का, तर मला खूप आनंद झालेला आहे की 1 वर्षाच्या आत आपली इतकी तुम्ही सगळ्यांनी माझी हेल्प केली आणि माझा चॅनल इतका ग्रोथ केला की बस. आज माझे 1525 सबस्क्रायबर झालेले आहे. तर बघा मंडळी, आता आपल्या दोन्ही लिंबू मिरची तुम्हाला कशा वाटत आहे, तर तुम्हाला जास्त कोणती लिंबू मिरची आवडते मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, कमेंट करा. आणि मंडळी, मला थोडा वॉच टाईम कमी आहे, तर तुम्ही जर सपोर्ट केला तर लवकरच आपलं चॅनल मोनेटाईज होईल. तर बघा, आता आपली लिंबू मिरची काय करायची आहे, आता आपल्याला प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवणार आहे. तर मी का बरं, तर कारण माझ्याकडे काचेच्या नव्हत्या, त्यामुळे मी यातच भरल्या. तुमच्याकडे काचेच्या अवेलेबल असेल तर तुम्ही बिंदासपणे भरून ठेवू शकता. तर बघा, दोन्ही लिंबू मिरची सारखे दिसत आहे पण सारखे नसताना त्याची टेस्ट वेगवेगळी आहे बरं का. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कळवा. खात राहा, आनंदी राहा, असेच ब्लॉग आणि व्हिडिओ माझे बघत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.